नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज माझ्या टिफिनचा मेनू होता पत्ताकोबीची सुकी भाजी, वरण भात आणि पोळी. तर आज असं झालं की माझ्या छोट्याच्या 2 महिन्याच्या बाळाला 3 लसीकरणाचे डोस दिले होते. तर ती रडत होती. तिला मी थोडा वेळ आईच्या घरी झोपी लावून आली होती. माझ्या आईचं घर माझ्या जवळच आहे. तर मला लवकर स्वयंपाक बनवायचा म्हणून माझे हजबंड मला आज शॉपिंग करण्यासाठी मदत करत होते. त्यांनी मला पूर्ण पत्ताकोबी असा चिरून दिला. तोपर्यंत मी इकडे फोडणीची तयारी केली. वरणासाठी लागणारी कोथिंबीर, लसूण मी खोडून घेतला आणि भाजीसाठी लागणारे मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये छान असं वाटून घेतलं. आज मी साधीच मिरची पत्ताकोबीची भाजी मिरची लसणातच मी करणार होती. तर आता मी लगेच वरणाला फोडणी देते. असं मी कधीच करत नाही, अशी कुकरची वाफ काढून पटकन झाकण उघडणं. पण आज माझी मजबुरी होती, मला लवकर माझ्या बाळाकडे जायचं होतं. त्याच्यामुळे मी अशी कुकरची वाफ काढून घेतली आणि लगेच वरणाला फोडणी दिली. वरणाची फोडणीसाठी जिरे, मोहरी, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता टाकला. लगेच दुसरीकडे भात लावून घेतला. भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम करायला ठेवताच लगेच वट्यावरचा पसारा आवरून घ्यायला लागली. मला ही सवयच आहे, थोडंसं काही काम झालं की पसारा आवर. त्यांनी ओट्यावर जास्त गर्दी पण होत नाही आणि काम पण पटापट होतं आपले. तर आता मी तांदूळ मोजून घेते ग्लासाने आणि थोडेसे ते फटकून घेते. आता वरणाला पण छान उकळी आलेली आहे. तो गॅस बंद केला. छोट्या गॅसवर भाताचं कुकर ठेवलं. त्यांची पत्ताकोबी पण इथे चिरून होत आहे. तोपर्यंत मी तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून कुकरला लावून देते. आणि कुकरचं झाकण लावलं की लगेच मी भाजीला फोडणी देण्यासाठी घेणार आहे. आता इथे लगेच भाजीला पण फोडणी देऊन घेते. भाजीच्या फोडणीसाठी 3 पळी इथे तेल टाकलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते मी इथे ॲड केलं. ते छान असं तेलात परतू दिलं. यांना इथे तेच म्हणत होते की पिल्लू उठले की नाही, आईला एकदा फोन करून विचारा. स्वयंपाक तर करत होते पण सगळं लक्ष माझ्या बाळाकडे होतं. ते रडत असेल का, ती झोपेतून उठलेली असेल का. आता बिझनेस करायचा म्हटल्यावर घरच्यांची साथ तर लागणारच आहे. तसेच माझे घरचे पण मला खूप सपोर्ट करतात. आज माझ्या नवऱ्याने मला सगळी शॉपिंग करून दिली. हिने माझं लेकरू सांभाळलं, त्यामुळं मी आजची ऑर्डर कंप्लीट करू शकले. अशा प्रकारे माझी ही भाजी आता मी फक्त तेलातच परतून घेणार आहे, म्हणजे शिजून घेणार आहे. याच्यात बिलकुल पाणी ॲड करणार नाही. आज जी भाजी होणार ती फक्त तेलामध्येच चवीपुरतं मीठ ॲड केलं. परत त्याला हलवून दिलं. आता भाजी शिजते तोपर्यंत पीठ भिजून घेतलं लगेच आणि चपात्याला लागले. पीठ भिजून घेतलं, डबा भरून घेतला, सगळे भांडे घासून घेतले, नंतर चपात्याला लागले. भांडे घासल्याच्या नंतर माझ्या नवरोबाने फरमाईश केली की आज मला खिचडी खायची. त्यामुळे परत त्यांना कामाला लावलं. परत त्यांच्याकडून सगळी शॉपिंग करून घेतली आणि खिचडीचं कुकर लावून दिलं एक साईडला. आता पोळ्या पण होत आहे, खिचडी पण होती. म्हटलं आता जेवण करूनच आपण पिल्लूकडे जावं. तोपर्यंत आईने माझ्या पिल्लूला छान असं सांभाळून घेतलेलं होतं. आज मी 1.5 तासातच एवढा पूर्ण स्वयंपाक केला होता.
7 डबे आणि आमच्या दोघांचा डब्यासाठी एका डब्यासाठी 4 पोळ्या अशा. असा पूर्ण स्वयंपाक मी आज 1.5 तासातच कंप्लीट केला, फक्त माझ्या लेकराच्या ओढीने. झाला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया उद्याचा टिफिनसाठीचा मेन्यू काय असणार आहे ते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.